Okay, today we'll start unit number 3, that is board memory. हा युनिट जो आहे तो युनिट 2चाच थोडासा डिटेल्ड पार्ट आहे. युनिट 2चाच थोडंसं एक्सटेंडेड आहे याच्यात कन्सेप्ट आणि थोडं डिटेल्ड आहे. ओके, सो बोर्ड मेमरी. एम्बेडेड प्लॅटफॉर्म्स कॅन हॅव मेमरी हायरार्की each with unique speeds, size and usages. Primary memory, secondary, tertiary memory. Okay, so what is the purpose of the memory? To store the program, to store the result, to store the any information related to the process. That is the task of the memory. Okay, to store the program, that are the number of instructions, to store the results, to store the various type of व्हेरिएबल्स, टेम्पररी व्हेरिएबल्स, हे सगळं कशा हे कोणाचं फंक्शन आहे? मेमरीचं फंक्शन आहे. त्याच्यात दोन मेमरी आहे, एक प्रायमरी मेमरी आहे, एक सेकंडरी टर्शरी मेमरी आहे. तर प्रायमरी मेमरीमध्ये काय आहे? प्रायमरी मेमरीमध्ये इथपर्यंत प्रायमरी मेमरी आहे, मेन मेमरीपर्यंत इथपर्यंत. सो लेवल 1 कॅचे, लेवल 2 कॅचे, लेवल 3 कॅचे, मेन मेमरी, सेकंडरी टर्शियरी मेमरी. सेकंडरी मेमरी पण इंटरनलच असते, फक्त टर्शियरी स्टोरेज जे आता आपल्याकडे पेनड्राईव्ह आहे किंवा पॉकेट हार्ड डिस्क आहे ते काय आहे? टर्शियरी स्टोरेज आहे. आणि सेकंडरीमध्ये मग CD ROM आहे, ते आता आउटडेटेड झालं आहे सगळं. ओके, तर ते सेकंडरी म्हणजे सेकंडरीपर्यंत सगळं इंटरनल आहे. मेन मेमरी म्हणजे तुमची हार्ड डिस्क. ओके, इंटरनल हार्ड डिस्क ऑफ द PC. लेवल 3, लेवल 2 कॅचे, लेवल 1 कॅचे. तर हे काय आहे? दिस इज द मेमरी हायरार्की. बरेच वेळा पेपरमध्ये विचारतात. ओके, सो व्हॉट इज द प्रायमरी मेमरी? प्रायमरी मेमरी इज टिपिकली अ पार्ट ऑफ मेमरी सबसिस्टम मेड अप ऑफ द 3 कंपोनंट्स, द मेमरी IC अँड ॲड्रेस बस, डेटा बस. तर ही डायग्राम आहे, ही डेटा बस आहे, सगळ्या डेटा इंटरफेस आहे, मेमरी IC, ॲड्रेस डिकोडर आहे, ॲड्रेस इन, ॲड्रेस बस. दिस इज द मेमरी IC. आणि हे सगळे काय आहे? इंटरफेस आहे. ह्या ज्या वायर्स दिसतात आहे तुम्हाला, हे काय आहे? दीज आर द इंटरफेसेस. ओके, सो दिस इज द हार्डवेअर, दॅट इज द प्रायमरी मेमरी सबसिस्टम. नाउ what are the memory IC? There are 3 types of memory IC. एक आहे त्याच्यात ड्युअल इन लाईन पॅकेज, सेकंड इज सिंगल इन लाईन मेमरी मॉड्यूल्स आणि ड्युअल इन लाईन मेमरी मॉड्यूल्स. ओके, सो वन बाय वन वी विल सी ईच मेमरी IC. सो दिस इज द ड्युअल इन लाईन. तर ड्युअल इन लाईनमध्ये कसं आहे? नॉर्मली सगळ्याच IC अशाच असतात, जे जितक्या पिन्स या एका साईडला आहे तेवढ्याच पिन्स दुसऱ्या साईडला आहे. ओके, सो दिस इज नोन ॲज द ड्युअल इन लाईन, म्हणजे सिमेट्री आहे याला. ओके, नेक्स्ट इज सिंगल इन लाईन. आता सिंगल इन लाईन म्हणजे फक्त एकाच साईडला काय असतो? इलेक्ट्रिक कॉन्टॅक्ट असतो. म्हणजे पहा इथे ही जी साईड आहे पूर्ण, याच साईडला जनरली रॅम अशा असतात, तुम्ही पाहत असाल कम्प्युटरमध्ये जनरली रॅम अशा असतात. ओके, सिंगल इन लाईन मेमरी मॉड्यूल. आणि याचाच एक्सटेंडेड व्हर्जन आहे समोरचं ड्युअल इन लाईन, म्हणजे फ्रंट आणि बॅक दोन्हीमध्ये काय असतात? कॉन्टॅक्ट्स असतात, इलेक्ट्रिक कॉन्टॅक्ट्स. त्याच्याशिवाय मेमरी काय नाही होणार? वर्क करणार नाही. सो दीज आर द मेमरी, व्हेरियस टाईप ऑफ मेमरी IC. द मेन डिफरन्स बिटवीन SIMM अँड DIMM. पहा, SIMमध्ये काय असतं? 2 पिन्स ऑन आयदर साईड of the board are connected, whereas the in DIMM opposite pins are each independent contacts. म्हणजे इथे एकच कॉन्टॅक्ट असतो सिंगल इन मेमरी मॉड्यूलमध्ये, आणि ड्युअल इन लाईन मेमरी मॉड्यूलमध्ये प्रत्येकाला कोणचा कॉन्टॅक्ट दिला आहे? सेपरेट कॉन्टॅक्ट दिला आहे, दॅट इज द इंडिपेंडंट कॉन्टॅक्ट. ओके, इट जस्ट क्रिएट्स वन कॉन्टॅक्ट. कोणचं? SIMM. ओके, नाऊ non-volatile or volatile memory. On embedded board there are 2 types of memory. One is the read-only memory, another is the random access memory. Okay, the most common type of ROM are mass ROM,
वन टाइपल प्रोग्रामेबल ROM, इरेजेबल प्रोग्रामेबल ROM, इलेक्ट्रिकली इरेजेबल प्रोग्रामेबल ROM, अँड ROMचा शॉर्ट फॉर्म आहे EEPROM, EEPROM. ओके. Mass ROM. What is mass ROM? Data bits are permanently programmed into a microchip by the manufacturer of the external MROM. MROM designs are usually based on MOS. MOS means metal oxide semiconductor. NMOS means N-type MOS, metal oxide semiconductor, MOS. Okay. This was the original type of ROM design. It is usually only produced in high volumes, expensive setup cost, wait time of the several weeks to the several months. Okay, so this is the mass ROM. Another is the one time programmable ROM, that is PROM, OTP or OTP RAM ROM. This type of ROM can be only be programmed one time, म्हणजे एकदाच प्रोग्राम करू शकता तुम्ही, नंतर त्याच्यात प्रोग्राम करू नाही शकत. बट इट कॅन बी प्रोग्राम आउटसाइड द मॅन्युफॅक्चरिंग फॅक्टरी युझिंग ROM बर्नर. तर याच्यात आपण चेंज करू शकतो. तर ROM बर्नर नावाचं एक डिव्हाइस आहे, तर ते यूज करून आपण याची प्रोग्रामिंग काय करू शकतो, चेंज करू शकतो. OTP आर बेस्ड अपॉन बायपोलर ट्रान्झिस्टर्स इन विच द ROM बर्नर्स burns outside fuses of cells to program them to 1 using high voltage or current pulses. Okay. Random access memory. At random access memory there are two types. One is the static RAM, another is the dynamic RAM. What is SRAM? Memory cells are made up of the transistor based flip flop circuitry. आणि DRAM काय आहे? It is the dynamic RAM which is based on the capacitor. तर DRAM capacitor नी वर्क करते, whereas SRAM ही फ्लिप फ्लॉपवर वर्क करते. ओके. आता SRAM लॉजिक सर्किट. आता लॉजिक सर्किट काय आहे? रो सिलेक्ट. पहा, दोन टाईप आहे, रो सिलेक्ट आणि कॉलम सिलेक्ट. तर इथलं समजा लोकेशन आपल्याला पाहायचं आहे, तर हा जो मॅट्रिक्स आहे रॅमचा, तर मॅट्रिक्समध्ये काय असतो? रो आणि कॉलम. तर कॉलमसाठी वेगळ्या डेटा बस आणि ॲड्रेस बस आहे. हे पहा, डेटा इनपुट, डेटा आउटपुट, आणि हे रो सिलेक्ट कशाने होतं? या ॲड्रेस बसनी होतं. ओके. सर 4K 8 ROMs, तर किती स्टोरेज करू शकतं ते? इट कॅन स्टोअर 4 × 104. 12 ॲड्रेस लाईन्स आर नीडेड फॉर द 4096. इट कॅन स्टोअर 4 × 1024 different 8 bytes. 12 address lines are required. The 4K × 8 RAM is set up as 64x64 array rows and columns. तर आता हे SRAMची टायमिंग डायग्राम आहे. पहा, SRAMची टायमिंग डायग्राम आहे. चिप एनेबल, लो हाय, राईट, ॲड्रेस ट्रान्समिटेड, वेर आर डेटा फ्रॉम द मास्टर प्रोसेसर, डेटा रीड फ्रॉम द SRAM. ओके. दीज आर द सिग्नल. आणि हा काय आहे? टायमिंग. तर ही तुम्हाला अशी डायग्राम काय करावं लागेल? ड्रॉ करावं लागेल. तुम्ही रँडमली कोणची डायग्राम ड्रॉ करू शकता, फक्त हे चिप एनेबल. W म्हणजे राईट असतं, हे लक्षात ठेवा. ॲड्रेस डेटा. ओके. ॲड्रेस डेटाशिवाय कोणतंच वर्क होत नाही. ओके. दिस इज द राईट. W म्हणजे राईट. ओके. CE म्हणजे चिप एनेबल. चिप कोणची आहे? ती मेमरीची. One of the major differences between SRAM and DRAM lies in the makeup of the DRAM memory array. SRAM are usually consume less power than DRAM. DRAM is typically cheaper than SRAM. DRAM circuitry is much more smaller than SRAM circuitry. तर हे डिफरन्स तुम्ही लक्षात ठेवा. आणखी हे पेपरमध्ये विचारतात, एक्सप्लेन द डिफरन्स बिटवीन SRAM अँड DRAM. आता लेवल 2 कॅचे. आतापर्यंत काय पाहिलं आपण? लेवल 1 कॅचे, दॅट इज एक्सटर्नल टू अ प्रोसेसर, इज इंट्रोड्यूस्ड. SRAM मेमरी इज युजली यूज्ड ॲज अ एक्सटर्नल कॅचे. कॅचे हिट आणि कॅचे मिस. आता कॅचे हिट म्हणजे काय? समजा प्रोसेसरला काही डेटा पाहिजे, तो समजा कॅचेमध्ये असला तर त्याला म्हणतात कॅचे हिट. म्हणजे जे रिक्वायरमेंट आहे ती फुलफिल झाली, मिळाला डेटा. आणि कॅचे मिस म्हणजे समजा जे प्रोसेसरला पाहिजे ते मिळालं नाही त्या मेमरीमध्ये, तर त्याला काय म्हणतात? कॅचे मिस. एवढा सोपा कन्सेप्ट आहे कॅचे हिट आणि कॅचे मिस. डेटा इज युजली स्टोअर्ड इन द कॅचे इन द फॉर्म ऑफ 3 असोसिएटिव्ह स्कीम. आता हे स्कीम आहे डायरेक्ट मॅप, सेट असोसिएटिव्ह और पूल असोसिएटिव्ह. कॅचे सिलेक्शन अँड रिप्लेसमेंट. आता हे फक्त तुम्ही लिस्ट लक्षात ठेवा. एक आहे ऑप्टिमल,
लिस्ट रिसेंटली यूज्ड LRU, FIFA म्हणजे फर्स्ट इन फर्स्ट आउट, NRU म्हणजे नॉट रिसेंटली यूज्ड. ऑक्झिलरी मेमरी. आता ऑक्झिलरी मेमरी म्हणजे काय आहे? अदर दॅन दी कॅचे. द एक्सटर्नल सेकंडरी मेमरी अँड द टर्शरी मेमरी इज कॉमनली रेफर्ड ॲज द ऑक्झिलरी मेमरी. एकदम सोपं आहे. तुम्ही PPT तुम्ही समजा वाचल्या तर तुमचं तुम्हालाही लक्षात येईल, पण मी तुम्हाला एक्सप्लेन करतो आहे. तर हा कृपया करून हा जे मी ऑनलाईन लेक्चर्स घेतले आहे, यूट्यूबवर लिंक टाकले आहे, ते पहा, तुम्हाला म्हणजे सोपं जाईल. द डिस्क इज हार्ड ड्राईव्ह, CD और CD-ROM. आता हे CD-ROM फ्लॉपी हे काही वापरत नाही आपण, आता डायरेक्ट आपल्याकडे पॉकेट हार्ड डिस्क आहे. ऑक्झिलरी मेमरी इज टिपिकली क्लासिफाईड बाय हाऊ डेटा इज ॲक्सेस्ड. क्लासिफाईड बाय हाऊ डेटा इज ॲक्सेस. एकदा सिक्वेन्शियल ॲक्सेस आहे, इन विच डेटा कॅन ओनली बी ॲक्सेस सिक्वेन्शियली म्हणजे 1 by 1 सिक्वेन्स. रँडम ॲक्सेस, रँडम म्हणजे कोणची पण, आणि डायरेक्ट ॲक्सेस विच इज बोथ सिक्वेन्शियल अँड रँडम ॲक्सेस कंबाईंड. ओके. तर अगेन द सेम डायग्राम, ऑक्झिलरी मेमरी इन द मेमरी हायरार्की. कुठे आहे ऑक्झिलरी मेमरी? सेकंडरी आणि टर्शियरी स्टोरेज. बाकी तर सगळ्या कॅचेस चालतात. नाव द सिक्वेन्शियल ॲक्सेस. द सिक्वेन्शियल ॲक्सेस हे कशात होतं? टेपमध्ये होतं. आता हे ब्लॉक 1 गॅप, या ब्लॉकमध्ये काय असतो? डेटा असतो. गॅपमध्ये काहीच डेटा नसतो. आणि हा सिक्वेन्स 1 by 1 आहे. सध्या सिक्वेन्शियल ॲक्सेस टेप ड्राईव्ह. तर आता हे टेप ड्राईव्ह काय झाले आहे? आउटडेटेड झाले आहे, पण हे आपल्याला आहे सिलेबसमध्ये तर पाहावं लागेल. टेप ड्राईव्ह ब्लॉक. आता ब्लॅक म्हणजे 0 आणि व्हाईट म्हणजे 1. तर आता हे सगळे काय केले आहे? इथे स्टोअर केलेले आहे. ब्लॅक म्हणजे 0, व्हाईट म्हणजे 1, आणि 1 by 1 तो काय होईल? ॲक्सेस होईल. नाव द हार्ड ड्राईव्ह. हार्ड ड्राईव्ह हॅज अ मल्टिपल प्लॅटर्स विच आर द मेटल डिस्क कवर्ड बाय विथ अ मॅग्नेटिक मटेरियल. तर हार्ड ड्राईव्हमध्ये कोणतं मटेरियल असतं? मॅग्नेटिक मटेरियल. एव्हरी प्लॅटर कंटेन्स मल्टिपल ट्रॅक्स. एव्हरी ट्रॅक इज ब्रोकन डाऊन इन टू सेक्टर्स. द इंटरनल्स ऑफ द हार्ड ड्राईव्ह. तर हार्ड ड्राईव्हचे इंटरनल्स आहे पहा असं असतात. आणि हा काय आहे? होल्ड आहे, हँड आहे, हा आर्म आहे, आणि हा ॲक्च्युएटर आहे, आणि हे प्लॅटर्स आहे म्हणजे वेगवेगळे. ओके. आता हे कुठे कसं सेक्टर्स असतात? इनर ट्रॅक, इनर ट्रॅक, एज ग्लेस्ट, आउटर ट्रॅक, लोएस्ट ट्रॅक, 0 सेक्टर. हार्ड ड्राईव्ह प्लॅटर म्हणजे असं सेक्टर वाईज याच्यात काय असतं? स्टोरेज असतं. 1 सेक्टर 1 स्टोरेज, अनादर सेक्टर अनादर स्टोरेज. म्हणजे हे पहा, इथे स्टोअर केलेला आहे, इथे दुसरा स्टोअर केला आहे, इथे तिसरा, इथे चौथा, आणि सो ऑन. आणि हे काय आहे? त्याचे सेक्टर्स आहे. जरी हे म्हणजे हा काय मॅग्निफाईड व्ह्यू आहे, एनलार्ज व्ह्यू आहे. डिफरन्स बिटवीन प्लॅटर्स अँड CD. द फिल्म ऑन द प्युअरली ऑप्टिकल CD isn't magnetic but an ultra thin optical metal material. Where in a hard drive electromagnets are used to read and write. पहा, हार्ड ड्राईव्हमध्ये इलेक्ट्रोमॅग्नेट आहे, CD मध्ये काय आहे? ऑप्टिकल मटेरियल आहे. लेझर्स आर यूज टू रीड अँड राईट द डेटा. हे तर तुम्हाला माहीतच आहे. देअर आर ऑप्टिकल डिस्क दॅट कॅन बी इरेस्ड whose film is made up of magnetic and optical metal material. ओके. तर इथे CD मध्ये लेझर यूज करतात, आणि इलेक्ट्रोमॅग्नेटमध्ये इलेक्ट्रिक करंट इज सफिशियंट. ओके. मेमरी मॅनेजमेंट ऑफ अ एक्सटर्नल मेमरी. तर त्याच्यात 2 कंट्रोलर दिलेले आहे, मेमरी कंट्रोलर्स, मेमरी मॅनेजमेंट युनिट्स. मेमरी कंट्रोलर सॅम्पल सर्किट. आता हा आहे मेमरी कंट्रोलर, हे आहे पूर्ण मेमरी, आणि हे आहे स्विच. तर हा काय करतो? इट कंट्रोल्स द ॲड्रेस अँड ॲड्रेस बस पूर्ण. आणि स्विचनी काय होते? ती बँक सिलेक्ट होते, आणि लॅच मीन्स द लॉक. समजा बँक 1 वर्क करत असेल तर ही लॅच लॉक होऊन जाईल. बँक 2 वर्क करत असते तर ही लॅच लॉक होऊन जाईल. बँक ही लास्टवाली वर्क करत असेल तर ही लॅच हे होऊन जाईल. ओके. सो दिस इज द मेमरी कंट्रोल सॅम्पल सर्किट. सिम्पल डायग्राम आहे एकदम. ॲड्रेस बस आहे, आणि हा स्विच दिला आहे. तर स्विच काय आहे? बँकचं सिलेक्शन करतो. कोणा थ्रू? याच्या थ्रू. सगळं कोणा थ्रू होणार आहे? मेमरी कंट्रोलरमधून.
मेमरी कंट्रोलर नसेल तर बाकी कोणावरच काय नाही राहणार, कंट्रोल नाही राहणार. Memory controller sample circuit used to implement and provide glueless interface to the different type of the memory in the system, synchronizing access to a memory and verifying the integrity of the data being transferred. Memory controllers access memory directly. The controller manages the request from the master processor and access the appropriate branch, larger virtual memory. तर हे simple explanation आहे. एक्सटर्नल मेमरी मॅनेजमेंट. तर एक्सटर्नल मेमरी मॅनेजमेंटमध्ये काय असतं, an MMU shown in the figure can exist outside the master processor and it is used to translate logical addresses into physical address. The MMU can use the level 1 cache or positions of the cache allocated as buffers for the caching address translations, commonly referred to as the translation look-side buffer, that is TLB. Various schemes in a translating address, mainly segmentation and paging. तर आता हा प्रोसेसर आहे, हा मोटोरोला, आणि हा त्याचा कंट्रोलर आहे मेमरी, आणि ही मेमरी काय एक्सटर्नल काय करून राहिली, याच्या थ्रू ॲक्सेस होऊन राहिली. ओके. तर एक्सटर्नल मेमरी मॅनेजमेंटसाठी पण काय लागतो, एक IC लागते, बोर्ड मेमरी अँड इट्स परफॉर्मन्स. तर आतापर्यंत आपण सगळे मेमरीचे टाईप पाहिले, वेगवेगळे त्याचे डिफरन्स पाहिले, सिमिलॅरिटी पाहिल्या. नाऊ देर इज अ बोर्ड मेमरी आणि त्याचा परफॉर्मन्स कसा असतो ते जज करायचं आहे. तर हे मी नेक्स्ट लेक्चरमध्ये काय करेल, इंट्रोड्यूस करतो, बोर्ड मेमरी अँड परफॉर्मन्स. तर याच्यासाठी आपण इथे थांबून जाऊ.